RT ॲडमिशन 2026-27 तर सोमवारी लॉटरी लागणार आहे याबद्दल आपण अपडेट दिलेली होती। त्यानंतर लॉटरी कशा प्रकारे पालकवर्ग चेक करू शकतात तर त्यांच्यासाठी 2 ते 3 ऑप्शन आहे। त्या प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला हे तुम्ही चेक करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्ही जर साईडवर आले तर साईडवर आल्यानंतर सर्वात खाली यायचं। सर्वात खाली आल्यानंतर एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे अर्जाची स्थिती म्हणून ऑप्शन आहे एक। तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जो तुम्हाला 26 पासून मिळालेला आहे। तुमच्या जो तुम्हाला प्रिंट मिळाली असेल त्या प्रिंटवर सुद्धा हा नंबर आहे। त्यानंतर तुम्ही जे मोबाईल नंबर जो रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS आलेला होता त्यावरती सुद्धा तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर अजून 2 ऑप्शन आहे आणि जी लॉटरी आहे ही मंडेला लागणार आहे म्हणजे 6 तारखेला। तर भरपूर पालकवर्गांनी कमेंट्स केलेले आहे की साईडवर अपडेट नाही आहे, कुठेच अपडेट नाही आहे आणि जे पत्र आलेलं आहे हे पत्रसुद्धा आमच्यापर्यंत आलेलं नाही आहे। याबद्दल भरपूर असे पालकवर्ग होते की ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत। तर तुम्हाला जर ते पत्र पाहिजे असेल तर ते पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही ते पत्र एकदा बघू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे हे पत्र जाहीर झालेलं होतं। याबद्दल आपण कालच या माहितीनुसार तुम्हाला अपडेट दिलेली आहे की 6 तारखेला लिस्ट जाहीर होणार आहे। बघू शकता शिक्षण विभागाकडून अशा प्रकारे एक पत्र जाहीर झालेलं होतं। आता तुम्हाला हे जर पत्र पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ज्याही पालकवर्गांना डाऊट्स होता, ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल सांगण्यात येत आहे तुम्ही हे पत्र आता टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा, म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहे हे क्लिअर होणं अतिशय गरजेचं आहे। कारण की एज्युकेशनमध्ये चुकीची माहिती देता येत नाही। हां ठीक आहे, व्हिडिओमध्ये काही कमी जास्त होऊ शकते, सांगताना काही चुकू शकते, परंतु 100% चुकीची माहिती असेल किंवा चुकीची माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करत असेल असं होत नाही। कोणताही यूट्यूबर असं करणार नाही की पालकांपर्यंत, आणि ते सुद्धा एज्युकेशनमध्ये असं होत नाही। आपण प्रयत्न करतो की संपूर्ण पालकवर्गांना व्यवस्थित माहिती मिळायला पाहिजे, व्यवस्थित त्यांच्यापर्यंत अपडेट जायला पाहिजे। आम्ही ते प्रयत्न करतो की 100% जी माहिती आहे ही ओरिजिनलच जायला पाहिजे। हां 1% आम्ही सुद्धा मान्य करतो की माणूस आहे, चूक होऊ शकते, त्यामध्ये आम्ही सुद्धा बोलताना काही चुकू शकतो, काही मिस्टेक आमच्याकडून सुद्धा होऊ शकते, तुम्ही ते सुद्धा आम्हाला लक्षात आणून देऊ शकता, असं काही नाही आहे। परंतु 100% माहिती चुकीची राहत नाही। तर हे पत्र तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकता। त्यानंतर पालकवर्ग सेकंड नंबरचं ऑप्शन की तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे ID आणि पासवर्ड आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनला जर तुम्ही क्लिक केलं, यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे एक ID आहे जो आता आपण सांगितलेला ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिशनच्या बाजूला इथे अलॉटमेंट लेटरचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्टली चेक करू शकता त्यामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे। आणि सर्वात सोपी एक ऑप्शन म्हणजे तुम्ही जोही मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला SMS येणार, म्हणजे येणार। जर तुमचा नंबर लागला तर, तुमचा नंबर जर लागला नाही तर तुम्हाला SMS सुद्धा येणार नाही आहे। आणि तुमच्या जे आपण ऑप्शन सांगितलं आहे की ॲप्लिकेशनची जे वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती जरी तुम्ही चेक केली तर त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येणार की यू आर नॉट सिलेक्टेड म्हणून, आणि अलॉटमेंट लेटरमध्ये सुद्धा तुम्हाला कोणतीही ऑप्शन येणार नाही। तर या 3 प्रकारे तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवल्या जाणार। 2 प्रकारे तुम्ही चेक करू शकता, एक प्रकारे SMS द्वारे तुम्हाला समजण्यात येणार। ठीक आहे, तर आता उद्याला लॉटरी लागली समजा, फॉर एक्झाम्पल उद्याला म्हणजे मंडेला लॉटरी लागेल। लॉटरी लागल्याबरोबर लगेच तुम्हाला SMS येणार नाही, कारण की उद्या फक्त लॉटरी डिक्लेअर होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आणि माहितीनुसार 2 किंवा 3 दिवसात मग SMS येणे सुरू होणार, अशा प्रकारे सुद्धा माहिती आलेली आहे। नाही तर पालकवर्ग वेट करत असेल की मंडेला लॉटरी लागल्याबरोबर मला SMS येणार, अशी माहिती अजूनपर्यंत तरी आलेली नाही आहे। जर समजा मंडेला काही माहिती आपल्यापर्यंत जर आली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। ओके, तरी पालकवर्गांना जर कुठे काही डाऊट्स असेल, काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्ससुद्धा करू शकता। कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि RT ॲडमिशनमध्ये कोणाला कोणतेही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा। आपण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त कमेंट्सला उत्तर दिलं पाहिजे। ठीक आहे, तर RT ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत दिली जाणार, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।